जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी पोलीस झालो, तुम्हाला पण बनवू शकतो. मला तुम्ही फक्त 1000 रुपये द्या. राज्यातील PSI असो वा पोलीस शिपाई रील्सच्या माध्यमातून करतायत उत्पादनाचे ब्रँडिंग. ऑनलाईन क्लास जॉईन करा. मैदानी चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी प्री वर्कआउट प्रोटीनही घेण्याची करतात जाहिरात. नेमका व्यवहार काय? काही पोलीस विशिष्ट अकादमीचे प्रमोशन करीत असल्याचे रील्समधून दिसत आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचारी पैसे कमवत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. अकादमी त्यांना पैसे देत आहे का, की ते आपणहून अकादमीला जोडले जात आहे, असे सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. मी पोलीस झालो, तुम्हाला पण बनवतो. फक्त 1000 रुपये मध्ये हा ऑनलाईन क्लास जॉईन करा. तसेच पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत चांगली परफॉर्मन्स दाखवायचा तर हे प्री वर्कआउट प्रोटीन घ्या. अशा प्रकारे राज्यातील PSI असो किंवा पोलीस शिपाई हे शासकीय सेवेतील अधिकारी विविध उत्पादनांचे ब्रँडिंग करताना दिसत आहे. एखाद्या शासकीय सेवेतील व्यक्तीला असे ब्रँडिंग करण्याचे अधिकार आहे का? रील्सच्या माध्यमातून सेवेचे ग्लोरिफिकेशन करून सर्वसामान्यांवर उत्पादनाची भुरळ पाडू शकतात काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. सतत रील्स टाकणे, बघणे हे एक व्यसन जडल्यासारखे झाले आहे. कुणी डान्स, कुणी गाण्याचे व्हिडिओ अपलोड करताय, तर कुणी वेगवेगळे कंटेंट टाकून लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करताय. सर्वसामान्यांप्रमाणेच इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या प्लॅटफॉर्मची भुरळ शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पडली आहे. सोशल मीडियावर मनोरंजनात्मक रील्स टाकण्यापासून ते जिममध्ये प्री वर्कआउटसाठी कोणते प्रोटीन घ्यावे, पोलीस व्हायचे आहे तर कोणता ऑनलाईन क्लास उपयुक्त आहे, पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वापरावीत, इथपर्यंत विविध प्रोडक्टचे ब्रँडिंग करताना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर पोलीस अधिकारी खाकी वेशात हे रील्स अपलोड करून लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे केले म्हणजे आपणही करायला हवे अशा समजुतीने त्यांना फॉलो करण्याचे प्रमाणही वाढत आहे. लवकरच अध्यादेश निघण्याची शक्यता. कोणत्याही शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कायदा लागू होतो. मात्र काळ पुढे सरकला तसे नवीन तंत्रज्ञान आले आणि डिजिटल युग अवतरले. कायदा जुना झाला. यात सोशल मीडियासंबंधी कोणतेही नियम समाविष्ट नसल्याने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे फेफावले आहे. आता सरकारने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वापरावर लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासंदर्भात शासकीय अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. नियमावलीत सुधारणा करणार. विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू काश्मीर व गुजरात धर्तीवर सरकार महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या कायद्यात सोशल मीडियाचा समावेश करून कायद्याच्या नियमावलीत सुधारणा करण्याचे सूतोवाच केले आहे. 1000 रुपये दिले तर तुम्हाला मी लगेच पोलीस मैदानी चाचणीचे प्रशिक्षण देतो आणि पोलीस बनवतो, अशा प्रकारचे रील्स तयार केले जात आहे. हे प्रमाण वाढतच आहे.